मोबाईल मध्ये फोटो काढलेला तो बिनधास्त काढा ना. तुम्ही काढलेला तुमच्या मोबाईल मध्ये फोटो आहे दाखवा. काढला फोटो मी फोटोच काढला नाही. काढलेला मोबाईल मोबाईल मध्ये नाही काढला मी. एक तर पहिला रॉंग साईडने यायचं. नाही मी रॉंग साईडने आलो. तुम्ही कॅमेरा चेक करा आणि मला रॉंग साईड दाखवा. मी नाही बघा कॅमेरा तिथंच आहे. झूम करून दाखवतो व्हिडिओ मध्ये पण. हा कॅमेरा दाखवा. मी रॉंग साईडने आलेलो. हे मी काय म्हणतो तुला दाखवायचे आम्हाला काय गरज नाही. रॉंग साईडनं कॅमेरा ते आम्ही पुरावा आहे तो आम्ही कोर्टात हा, दाखवू. पुरावा. पोलीस केसी कोर्टात चालते. कोर्टात. कोर्टात दाखवू. साहेब त्यांना काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तुम्हाला आणि काय फाईन टाकतात ते मला सांगा फक्त आता. फाईन टाकणार हा, नाही. काय सगळं टाकतात. रॉंग साईड आलेलं रॉंग साईडचं फाईन पडणार. काही प्रॉब्लेम नाही. तू काय करतो तक्रार करू शकता. स्विगी करतो का स्विगी करतोय. स्विगीवाल्यांना अधिकार आहे का? ते तरी हे नियम पाळत एकही नियम पाळत नाही करतो स्विगीवाले. निम्मे पाळत नाही. आम्ही स्विगीवाल्याचं 30-35 रुपये म्हणून आम्ही दुर्लक्ष करतोय. कधी केलं दुर्लक्ष. उगाच मी तुम्हाला सांगतो साहेब माझं काय थांबलो म्हणलो. लोकेशन बघतोय. लोकेशन बघतोय म्हणलो साहेब. माझं लायसन घेतलं काढून त्याने. काढून नाही बघा. माघारी देत होतं म्हणलं पैसे द्या पैसे. काय पैसे. सोशल मीडियावर हा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक पोलीस आणि तरुणामध्ये वाद झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमधील तरुणाचा आरोप आहे की तो रॉंग साईडने आलेला नसताना ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. संबंधित तरुणाचे म्हणणे आहे की तो आपल्या मोबाईलमध्ये लोकेशन पाहत होता आणि त्याचवेळी त्याच्यावर रॉंग साईडने आल्याचा आरोप करण्यात आला. ट्रॅफिक पोलिसांनी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले. इतकेच नव्हे तर या ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याकडून पैशांची मागणी देखील केली असा आरोप या तरुणाकडून करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तरुण पोलीस अधिकाऱ्यांना नेमकी कोणती पावती फाडत आहात असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचे देखील दिसत आहे. तरुणाच्या सांगण्यावरून त्याला कोर्टात खेचण्याची धमकी देखील या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. जर संबंधित तरुणाने केलेले आरोप जर खरे असतील तर हा अतिशय गंभीर विषय आहे. कारण रोज अशा प्रकारे अनेक जण आहेत त्यांची गलती नसताना सुद्धा त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते किंवा त्यांच्याकडून 100 ते 200 रुपयांची मागणी केली जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. तुमच्यासोबत असा प्रकार कधी घडलाय का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि प्रत्येक महत्त्वाची बातमी मिळवण्यासाठी आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.